बातम्या लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेनं 4 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतलाय। आज रात्री 1:10 ते पहाटे 5:10 सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉकच्या कालावधीत काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे। समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या दोन्ही उद्देशाने पोलीस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचावी हा देखील यामागचा उद्देश असल्याचं MSRDCने म्हटलंय आणि म्हणूनच या पोलीस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे। काही मुद्द्यांवर नजर टाकूयात। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी बांधली जाणार आहेत। साधारण दर 50 किलोमीटर अंतरावर एक पोलीस स्थानक बांधलं जाईल। 15 महामार्ग सुरक्षा चौक्या असतील, 21 क्विक रिस्पॉन्स व्हेकल असतील आणि 21 ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा या मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, तो परत येतोय। होय, जगातील सगळ्यात वेगवान असणारा प्राणी अर्थात चित्ता। मात्र हा चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता, पण हा चित्ता आता भारतात परतणार आहे। 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवर पाऊल ठेवणार असून या चित्त्यांना नामिबियाहून आणण्यासाठी विशेष विमान सुद्धा तिथे दाखल झालंय। मिळालेल्या माहितीनुसार चित्त्यांना पहिल्यांदा कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येईल आणि त्याच दिवशी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मध्य प्रदेशातल्या कोनोपालपूर राष्ट्रीय उद्यानात त्यांना घेऊन नेण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या उद्यानातील चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमात सहभागी होतील। त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली। 7 हेलिपॅड बांधण्यात आलेत, त्याचपैकी 3 हेलिपॅड ही राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधण्यात आलेत। नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्यांमध्ये एकूण 25 चित्ते भारतात आणले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 8 चित्ते भारतात येत आहेत। शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत। ही शिखर परिषद उझबेकिस्तानमधल्या समरकंद इथे होते। या बैठकीला पंतप्रधान मोदींसह रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे उपस्थित राहतील। यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे। रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर या दोघां प्रमुख नेत्यांमध्ये ही पहिलीच औपचारिक भेट असेल। पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक करण्याची शक्यता आहे। या परिषदेत संयुक्त राष्ट्र G20 मध्ये सहकार्य वाढवणं, आशिया प्रशांत भागातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे। शिखर परिषदेत भारताची उपस्थिती अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण शिखर परिषदेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 वर्षांसाठी SCOचे रोटेशनल अध्यक्ष होणार आहेत।